आशियाना रिअल इस्टेट पुण्यामधील एक नामांकित कंपनी. फ्लॅट, प्लॉट, खरेदी विक्री तसेच घर भाड्याने देणे घेणे हे सर्व व्यवहार केले जाते. मुख्य शाखा कोथरूड पौड रोड, इतर शाखा विमाननगर, NIBM रोड, सिंहगड रोड, बाणेर. संपर्क 9325 35 9325. दादा मी तयार झालीये, पटकन सोडतोस का मला? तू पण तयार हो ना पटकन. दादा अरे सोड ना मला, क्लासला उशीर होतोय खूप. दादा उठ. 10 मिनिटाच्या अंतरावर क्लास आहे तुझा, तुला कशाला रोज सोडायला पाहिजे? जा चालत. आई सांग ना ग दादाला, मला खूप उशीर होतोय. ए आई किती उशीर होतोय मला, बघ की. गणू जातो मातोश्री. ए तन्मयी राहिलंय हे. थोडंच मिनिट थांब दादा, मी आले. दादा घुंगरू दे ना. थांब ना, कोण आहे ती? त्या तर मीनाक्षी मॅडम आहेत. काल आम्हाला संचिता मॅमने सांगितलं होतं की आम्हाला डान्स शिकवायला नवीन मॅडम येणार आहेत. तू ओळखतोस त्यांना? ओळखत नाही, पण ओळख करावी लागेल.
आब्या, हे पोरग बघितलं का? सेम बांट्या. खरंच हा अभ्या मी असाच होतो बरं का. आपला माऊली पण असाच होता, पण फरक फक्त एवढाच की मी माझ्याच बापाकडे गाडी मागायचो. आणि माऊली हे केला का समजून. ऐक ना बंटे, आज मी बहिणीला क्लासला सोडायला गेलो होतो ना, असली भारी पोरगी बघितली ना, विचारूच नको. काय पोरगी, आणि ती पण भारी. तू बघितली? आम्हाला सांगतो पोरींकडे बघत नका जाऊ, आणि आता तूच. हे बघ माऊली, तुम्ही पोरींकडे बघता ना ते वेगळ्या इंटेन्शनने, आणि मी ज्या इंटेन्शनने बघितले ना, प्रेम झालंय बाबा मला. अरे बाप रे, गणेशला प्रेम झालंय म्हणजे गणेश चहा पाजणार आता आपल्याला, हाय की नाही? चला. तन्मय, ऐक मी तुला क्लासला सोडतो. आज तू स्वतःहून मला क्लासला चल म्हणतोयस, काय भानगड काय? भानगड वगैरे काय नाहीये, असंच विचारलंय तुला. बरं ठीक आहे, पण अरे आत्ता तर 3च वाजलेत आणि माझा क्लास 3:45चा आहे. आणि तसंही तू म्हणाला होतास की माझा क्लास 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. मग तसं काय नाहीये, मी मित्राकडे चाललो होतो, जाता जाता सोडलं असतं तुला. तुला यायचं असेल तर ये, नाही तर नको. ठीक आहे, नाही येत. ऐक ना तन्मय, ऐक ना, सोडतो मी तुला क्लासला, आवरून ठेवतो. चल दादा, येते मी. तुझा आता थांब ना, किती मुली आहेत तुमच्या क्लासला? तुला काय करायचंय? दादा जा आता. 2 मिनिटं, चल जरा. हॅलो मीनाक्षी मॅम, मी गणेश, तन्मयचा मोठा भाऊ. हॅलो. तन्मय तुमच्याकडे क्लासला येते. हो ते माहिती आहे आम्हाला. म्हणजे ती व्यवस्थित तर करते ना डान्स? कसे तिला लहानपणापासून डान्सची सवय, म्हणजे आवड आहे, आपलं काही प्रॉब्लेम तर नाही ना? ओके मॅम, येतो मी. कसा बोलतोय हा मुलगा? तन्मयला आधीपासून क्लासला सोडायला येतो, आमच्याशी कधी बोलला नव्हता, आज कसं एवढं बोलून गेला? तो परत आला ना तर तू बोलू नको त्याच्याशी. मी कशाला बोलू? कसा बोलत होता ना, काहीही. ए गाणे, ए बंट्या बघ ना काय जोक आलाय. ज्याच्या कपाळी अष्टगंध त्यालाच पोरींचा जास्त छंद. पोरींचा छंद मला आहे का तुला रे भाडकाव? रोज रोज नवीन नवीन पोरींना तू नडतो, त्यांच्याशी तू चॅटिंग करतो, आणि आम्हाला सांगतो काय? आम्हाला माहित नाही का? बंट्या सांगतो की आम्हाला सगळं. ए मी कशाला काय सांगू? मी नाही रे काय सांगितलं. खोटं बोलते रे ती आभ्या, मी नाही काय सांगितलं. काय बोलतो राव, रोज नवीन नवीन पोरींना मी नडतो. तुला एकच सांगतो, कधी कुठल्या पोरीला नडणार नाही आणि कधी कुठल्या पोरीसाठी रडणार पण नाही. हा राहू दे. तुझ्या ताईला. ए थांबा रे, काल मी मीनाक्षीला बोललो ना. कोण मीनाक्षी? अरे मी तुला काल नाही का सांगितलं, ती तन्मयची डान्स टीचर, तन्मयला डान्स शिकवते, पायात घुंगरू बांधून. म्हणजे घुंगरूवाली का? काय बोलला तू? कामातच बोलला ना? काही नाही रे, फक्त टाइमपास बोललोय मी तिच्याशी. मग काय उपयोग गेला का? कामाचं बोलायचं ना राव. जाऊ दे ना बंट्या, बोलण्याला महत्व आहे रे. हा, गणे आता घुंगरूवालीला बोलला म्हणजे चहा पण पाजणार आणि सोबत सिगरेट पण, आहे की नाही गणेश? आईला, तुम्हाला मुलीला नडायला आवडत नाही आणि आम्ही काय बोललो तर डायरेक्ट चहा आणि सिगरेट. कसं आहे माहिती आहे का गणेश, आपल्याला पोरींचा विषयच जमत नाही. पोरींच्या व्यसनापेक्षा आहे ना, आपल्याला हे सिगरेटचंच व्यसन एक नंबर आहे. ज्या गोष्टीमुळे आयुष्यात मजा करते ते तुला जमत नाही, हा? आणि ज्या गोष्टीमुळे तुला आयुष्यात सजा मिळेल ते तुला बरं जमतं रे.
नंतर आपण भेटू आणि बोलू मग आपण. दादा मी माझ्या मैत्रिणीसोबत घरी जाते, तू बस बोलत हा. हाय. संचिता मॅम, तुम्हाला बस स्टॉपवर जायचं होतं ना? बंट्या सोडेल ना तुम्हाला? बरं, नो प्रॉब्लेम. बाय मीनू. बाय. चला मॅडम येऊ का? अरे तुझं नाव तर सांग. बंट्या म्हणजे माधव नाव आहे माझं, पण मित्र सगळे बंट्या म्हणतात मला. बरं, मी मॅडी म्हटलं तर चालेल का? चालतंय की मॅडम. माझं नाव संचिता. हा का? भारी, चला येतो. गण्या, तू सुरुवातीला मीनाक्षीला घेऊन गेलता ना कॉफी प्यायला, तेव्हा नेमकं काय बोलला होता बरं की ती लगेच तुझ्यासोबत कॉफी प्यायला आली? काय बोललो होतं म्हणजे? तुला काय करायचं त्याचं? काय नाही रे, संचिताला कॉफी प्यायला घेऊन जा म्हणतो रे. म्हणजे तू काय बोलला होता ते कळलं तर मी पण तसंच काहीतरी बोलतो ना. कसं आहे माहिती का, तुला जे प्रेम झालंय ना ते नाही का तू मनातून नाही केलंय, डोक्यातून प्रेम झालंय तुला. म्हणजे कसं आहे आता, हे बघ सांगतो, तुझं आणि तिचं प्रेम कशामुळे झालंय? तुमच्या दोघांच्या वाढत्या सहवासामुळे. कळलं का? तू जेव्हा मनातून प्रेम करशील ना तेव्हा नाही का मन आपोआप बोलायला लागतं, बरं का? बरं राहू दे, तुला सांगायचं आहे का नाही? बरं बाबा, सांगतो मी तुला. मी जेव्हा नाही का तन्मयला क्लासला सोडायला गेलो होतो ना, तेव्हा मी मॅडमला म्हटलेलो की एक प्रॉब्लेम आहे म्हणून, उद्यापासून आपण भेटू शकत नाही असं. तेव्हा त्यांना कळालं की हा जोक आहे म्हणून. मग त्या माझ्याकडं बघून हसल्या वगैरे. मी सांगितलं, कॉफीबद्दल विचारलं, तर ते नाही म्हटलेच नाही ना. हां. हा का? असंच काहीतरी करतो. मॅडम एक प्रॉब्लेम झालाय. कसला? म्हणजे असा काय लय मोठा प्रॉब्लेम नाही बरं का, पण मी काय करतोय, उद्या गाडी सर्व्हिसिंगला टाकतोय आणि त्यामुळं उद्या आणि परवा 2 दिवस गाडी काय नसणार. मी तुम्हाला सोडायला येऊ शकत नाही ना. प्रॉब्लेमच झाला. काहीच प्रॉब्लेम नाही, मी माझ्या बॉयफ्रेंडला बोलवेल, तो सोडेल मला. हा का? चल मग निघू मी.
कसं आहे ना पोरांनो, हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड काहीच नसतं, टाईमपास असतो माहिती आहे का. आता मुलांना गर्लफ्रेंड आणि मुलींना बॉयफ्रेंड ठिकाणी पडलेलं असतं. आता आपल्या गाण्याचंच घे ना. गाण्या सांग बरं, त्या दिवशी तू त्या मीनाक्षीला घेऊन हॉटेलला गेला आणि प्रपोज टाकला, म्हणजे तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड झालात. पण मला सांग, पुढं तू काय तिच्यावर लग्न करणार आहे का? पुढं तुझं शिक्षण झालं की तू वेगळा आणि ती वेगळी. टाईमपास आहे हे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड काय नसतं, टाईमपास आहे सगळा. असं आहे. मीनाक्षी, 1 वर्षात माझी डिग्री कंप्लीट होईल. नंतर पुढच्या 2 वर्षानंतर मला एक चांगली नोकरीही मिळेल आणि 3 वर्षानंतर मी तुझ्या घरी येणार आणि लग्नाची बोलणी करणार. मला तुझ्यासोबत टाइमपास नाही करायचं आहे. हो, बघू. नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद आहे. कृपया थोड्या वेळाने. नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद आहे. कृपया थोड्या वेळाने डायल करा. जिस नंबर से आप संपर्क नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद आहे. कृपया थोड्या वेळाने डायल करा. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी स्विच ऑफ है. कृपया कुछ देर बाद डायल करें. द नंबर यू हैव डायल्ड इज करंटली स्विच. नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद आहे. कृपया थोड्या वेळाने डायल करा. द नंबर यू हैव डायल्ड इज करंटली स्विच. ए खुदा रे तू बता दे क्यों दी ऐसी जिंदगी एक पल भी ना खुशी ए मिली रे खुदा रे तू बता ए दे. बंट्या, इकडे. हां
बोल ना काय झालं? अरे ती या गाण्याची हा गर्लफ्रेंड घुंगरूवाली. मीनाक्षी. हा मीनाक्षी. हा. अरे तिचा काय पत्ताच नाही राव. आपल्या गाण्यात तिला फोन पत्ता करतोय. नाही म्हणजे नेमकं काय? अरे यो गाण्यात तिला 2 दिवस झालं फोन करतोय, मेसेज करतोय. ती काय मेसेजचा रिप्लाय पण देत झाला, नाही झाला, आणि झाला. फोन पण उचलत नाही. तिच्या क्लासमध्ये पण नाही राव ती. गाण्या तुझं आणि तिचं भांडण वगैरे झालं होतं का रे? नाही रे, मी तिला लग्नाचं विचारलं होतं पण तिचा काही पत्ताच नाही 2 दिवस झालं. काय झालं असेल राव तिला? तू तिला लग्नाचं विचारलं आणि ती गायब झाली म्हणजे समजते का तुला? अरे तिला तुझ्यासोबत लग्नच करायचं नाही भावा, फक्त टाइमपास करत होती ती तुझ्यासोबत. नाहीतर असं असेल तिला आहे ना अगोदरचाच कोणतरी बॉयफ्रेंड असणार आहे बघ, म्हणून तर लग्नाचा विषय काढला ती निघून गेली ना. शेवटी कसं आहे माहिती आहे का, त्या घुंगरू आलेले ना गाण्याच्या हातात घुंगरं दिले बघ. दर टाळी. काही नाही काका, पोरांची चेष्टा चालली आहे आपली. आयल्या एका पोरीसाठी तू मला मारलं वय? काय इतकी बाहेर लागून गेली का ती की तू माझ्याच घरासमोर मला मारतो? आयल्या एका पोरीसाठी मला मारलं. आज कळलं राव, ह्यालाच म्हणते पी पैकी. तुला काय अक्कल आहे का रे? त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि तू काय बोलतोय? बरं ते सोड. ते पिपाई के म्हणजे काय रे? आत्ता फक्त ट्रेलर झालाय, पूर्ण पिक्चर झाला ना मग सांगतो काय असतं पी पाय के म्हणजे. जाऊ दे, सोड. सोड नाही भावा, आता सोडणारच नाही. एका पोरीसाठी त्याने आपल्याला मारलं ना, आत्याला दाखवतो ना तो जरी कसाही वागत असला ना तरी आपण मैत्री निभावणार. तू त्याला घेऊन पुढच्या गल्लीत ये, मी त्या मीनाक्षीची तिची भेट घालून देतो. जा त्याला घेऊन जा, आता काय विचार नको, जा. हॅलो, हा बस स्टॉपवर आहे, 10 मिनिटात येतोय मी. हा येतो. हाय मॅडी, किती दिवसानंतर कॉल केला? हा ते राहू दे, त्याच्याशी बोला अगोदर. ऐक ना संचिता, मीनाक्षी कुठे आहे? काय झालंय तिला? मला तिला भेटायचंय. 3 दिवस झाला फोन करतोय तिला, तिचा फोन पण लागत नाहीये. अरे तिला काहीच नाही झालंय, सगळं व्यवस्थित अरे आहे. व्यवस्थित आहे तर ती फोन का उचलत नाहीये माझा? काय झालंय तिला नेमकं? अरे त्या दिवशी तू तिला डायरेक्ट लग्नाचं बोललास ना, म्हणून ती थोडी घाबरली होती. ऍक्च्युली असं झालंय की फक्त एवढीशा शुल्लक कानासाठी ती माझ्याशी बोलली नाही. मला तिला भेटायचंच आहे. मला तू ॲड्रेस दे, मला जायचंय तिच्याकडं, भेटायचंच आहे तिला. खरंच लाग गाण्या, तू डोक्यातून नाही मनातून प्रेम केलंय. काय? काय नाही, ए सरक. तूच माझ्या रोज आठवणी, तूच माझी प्रीत साजनी, हार माझी तूच साजनी, तूच माझी जीत साजनी. हो तुझ विन कोणी नाही मला, हो तुझ विन जीव हा एकला. हो तुझ्या सवतीत माझी अशी का कधी कळली नाही तुला. हो तुझ विन कोणी नाही मला, तुझ विन जीव हा एकला. हो तुझ्या सवतीत माझी अशी का कधी कळली नाही तुला.
तुझ्यापाशी संपते माझी वाट, आठवत भिजतो हा प्रत्येक श्वास. तूच माझे सर्व काही, सोडलीस का माझी साथ. हृदयात माझ्या तू सदा, तू प्रेम माझे तू खुदा. जिंदगी माझी सुनी, बोलू कसे मी हे तुला. एकटा मी असा एकटा, हो तुझ विन कोणी नाही मला. हो तुझ विन जीव हा एकला. हो तुझ्या सवे प्रीत माझी अशी, का कधी कळली नाही तुला. हो तुझ विन कोणी नाही मला. तुझ विन जीव हा एकला. हो तुझ्या सवे प्रीत माझी अशी, का कधी कळली नाही तुला.